महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सरकार कोणाचंही असो या देशाच्या एकात्मतेसाठी काल जो भ्याड हल्ला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्याचा तो आम्ही सुद्धा निषेध करतो। सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे। आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। असं पुन्हा घडणार नाही। 25 वर्षांनंतर एवढा मोठा भ्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे, हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे। त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे। त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो।